चेंजेस म्हणजे एक अप्रोच बदललाय किंवा शांतपणे विचार करून डिसिजन्स घेणं वगैरे हे खूप आता पॉझिटिव्ह चेंज आहे हा. नाही, करेक्ट आहे, पण ते खरंच करेक्ट आहे. आणि म्हणजे मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यात तर 2 स्त्रियांचा मेजर हात आहे. 3 राहतात, म्हणजे 2 पण आहे, 3 स्त्रियांचा फार मेजर हात आहे. सगळ्यात पहिले तर ऑफकोर्स की जिच्यामुळे मी हे जग बघतो. त्या दिवशी ना अक्षयला फोन आला होता आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला फक्त सांगितलं, म्हणे मला असाचा फोन आलाय आणि मला हे पात्र करण्यासाठी विचारलंय. तो आमच्या दोघांच्याही अंगावरती काटा होता, म्हणजे त्यांनी ऐकलं तेव्हाही त्याच्या अंगावरती काटा होता आणि मी तर 2 मिनिटं फक्त अशी शॉकमध्येच त्याच्याकडे बघत तर होते. ती फार मोठी जबाबदारी आहे की इतक्या लोकांचं योगदान, इतक्या लोकांचं त्याच्यामध्ये क्रेडिट आहे ना. सो त्या लोकांची ती जाणीव मी कायम ठेवावी, हे मी कायम स्वतःला सांगत असतो की ज्यांच्यामुळे आपण आज इथवर आहोत ना, त्यांना कधी विसरायचं नाही आयुष्यामध्ये. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आम्ही ना खूप दिवसांपासून एक महत्त्वाच्या व्यक्तींना भेटायची वाट बघत होतो आणि त्या काहीतरी प्रॉब्लेम्स येत होते आणि ती भेट होत नव्हती. पण फायनली आज आपण त्या व्यक्तींना भेटलो आहे. ते म्हणजे जय जय श्री स्वामी समर्थमध्ये जे कलाकार आहे, जे लोकांना खूप आवडत आहेत, ते म्हणजे अक्षय सर आणि नेहा मॅम. हॅलोज. हॅलो हॅलो. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. खूप दिवसांपासून ही भेट आपली होत नव्हती आणि फायनली भेट झाली आणि खूप छान दिसताय दोघंही. स्पेशली मॅम, तुम्ही खूप सुंदर दिसताय. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त, छान. आणि आम्हाला खूप छान वाटलं आज तुम्ही आज आमच्या घरी आलात. सो आम्हाला मस्त वाटतंय. सध्या शूट सुरू आहे आणि त्यामुळे हेक्टिक शूटमधून जो तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि मॅम, तुमची आमची खूप छान खातिरदारी केली त्यासाठी पण खूप थँक्यू. आल्यापासून तुम्ही खूप बघताय आम्हाला. काय सुरू आहे सध्या शूटमधून? काही वेळ मिळतोय की नाही पर्सनल लाईफमध्ये? वेळ तसा कमी मिळतो, कारण म्हणजे शूट बऱ्यापैकी जवळपास रोजच शूट असल्यामुळे. पण ह्या संध्याकाळचा वेळ जो मिळतो, मग तो कसा मॅक्सिमम वापरता येईल, युटिलाइज करता येईल आणि छान पद्धतीने कसा घालवता येईल, सो एक प्रयत्न असतो. आणि त्यातलंच आज आहे की आज पण दिवसभर शूट होतं आणि मग संध्याकाळी आपण भेटलो. सो छान वाटतं असं. का आम्हाला कायम म्हणजे आमच्या घरी कोणी आलं आणि मग छान गप्पा झाल्या, किंवा आम्हाला बऱ्याचदा ना म्हणजे काय सांगू, सर्व्ह करायला फार आवडतं बेसिकली. सो बऱ्याचदा मित्रांना वगैरे पण आम्ही इन्व्हाइट करत असतो की अरे या या या. पण आता सगळं सर्कलसुद्धा याच क्षेत्रामधलं असल्यामुळे सगळेच जण कुठे ना कुठे कामानिमित्त बिझी आहेत. पण जेव्हा कधी सगळे येतात, सो धमाल असते, मजा असते. ते वाटतंच आहे, कारण तुम्ही खूप छान एखाद्याची काळजी घेत आहे. ते आज वाईब कळते लोकांची, त्यामुळे ते आम्हाला पण कळलं आहे, त्यामुळे भारी वाटतंय. मॅम, तुम्ही स्पेशली आता सरांच्या लाईफमध्ये एक महत्त्वाचा भाग आहात. मग तुम्हाला काय वाटतं की जेव्हा त्यांनी जय जय श्री स्वामी समर्थमध्ये स्वामींचं पात्र निभावलं आहे आणि आता ते खूप सुंदररित्या पार पडत आहेत आणि जेव्हा लोकांचा प्रतिसाद मिळतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही काय कसं वाटतं तेव्हा तुम्हाला? खूप छान वाटतं. रादर मी म्हणेन ही सिरियल म्हणजे स्वामींचाच आशीर्वाद आहे. आणि जेव्हा अक्षयला त्या पात्रात म्हणजे ते पात्र साकारताना बघते, तेव्हा खूप छान वाटतं, खूप प्राऊड फील करते. खूप भारी. म्हणजे तुम्ही त्यांना बघितलं होतंच की आधी ते खूप वेगळे होते आणि अचानक ते स्वामी समर्थांचं पात्र निभावताना चेंज झाले असतील. त्यातले तुम्हाला काही वेगळे चेंजेस जाणवले का? चेंजेस म्हणजे एक अप्रोच बदललाय किंवा शांतपणे विचार करून डिसिजन्स घेणं वगैरे हे खूप आता पॉझिटिव्ह चेंज आहे हा. भारी. मी आल्यापासून हे बघते, हे घर स्वामींचंच आहे. हो. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. ही Yes. किती सुंदर ओळ आहे आणि तुम्ही त्या प्रकारेच ते घरसुद्धा ते सुंदर त्या प्रकारे ठेवलं आहे. ते क्रेडिट कोणाला द्याल? म्हणजे कुठलं हे घर सुंदर आहे. अच्छा अच्छा. ते तिला विचार आता कोणाला त्याची क्रेडिट. आम्हाला दोघांनाही आवडतं असं काहीतरी, म्हणजे फ्लावर्स आणले, काहीतरी छान डेकोरेट केलं, असं दोघांनाही आवडतं. त्यामुळे एक काय असतं ना, आपण दिवसभर घराच्या बाहेर असतो आपण कामानिमित्त, आणि संध्याकाळी आपण जेव्हा घरी येतो ना, सो घरी आल्याला तुम्हाला ते पाय ठेवला तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे घर.
असं मस्त काय आवरलं छान, प्रत्येक गोष्ट आपापल्या ठिकाणी आहे आणि एक छान अरोमा असेल, सो फुलं असतील, धूप असेल, उदबत्ती असेल, दिवा लावतो आपण घरामध्ये. सो घरात आल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आपल्यालाच नाही तर आपल्या घरामध्ये पण जे कोणी येतात सो त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि छान पॉझिटिव्ह वाईब्स सगळीकडे आल्या पाहिजेत. सो आम्हाला दोघांनाही ती आवड आहे. सो घर आवरण असेल किंवा छान छान व्यवस्थित टापटीप ठेवणं असेल, सो ही दोघांची आवड आहे आणि ते खूप चांगलं आहे. नाही तर काय एकाला असलं आणि एकाला नसेल ना तर प्रॉब्लेम होतो. सो ती आवड दोघांना असल्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. ती आवड दिसतेच आहे आम्हाला. जेव्हा तुम्ही नाटक आणि सगळे कॉलेजमध्ये सगळी प्रोसेस सुरू होती या फील्डमधली, मग तेव्हा तुमच्यामध्ये जे स्ट्रगल्स आले असतील ते तुम्ही कसे काय म्हणतात कॅरी केले किंवा ते कसे पॉझिटिव्हली घेतले? सी स्ट्रगल मला तरी असं वाटतं पॉझिटिव्हच घेतला पाहिजे. आणि स्ट्रगलचा असा काही पिरियड नसतो की 1 वर्ष 2 वर्ष. मला असं वाटतं एक कायमस्वरूपी आहे स्ट्रगल. आणि हे क्षेत्रात असं आहे की तुम्हाला प्रत्येक दिवस हा स्ट्रगल आहे. मग सगळ्यात पहिला स्ट्रगल असतो की या क्षेत्रामध्ये येणं, हा स्ट्रगल असतो एकतर पहिले. कारण येण्याआधी अनेक जण तुम्हाला म्हणतात की अरे कुठे चालला आहेस, तिकडे काही शाश्वती आहे का, काय होईल माहीत नाही आहे. सो पहिला स्ट्रगल हा असतो की लोकांशी त्या मेंटली फाईट करणं. मग दुसरा असतो इथपर्यंत पोहोचणं. मग इथे पोहोचलं की चांगलं काम मिळवणं. मग चांगलं काम मिळवलं की ते चांगलं काम टिकवून ठेवणं. आणि त्यानंतर तुम्ही जे आत्तापर्यंत कामं केली आहे सो ज्या प्रकारची काय म्हणतात मला पावती तुम्हाला लोकांकडून मिळाली, अप्रिशिएशन मिळालं आहे, सो ती जबाबदारी बनते मग ते. आणि मग ते नाव किंवा त्या प्रकारची क्वालिटी कामाची ही सातत्यानं टिकवून ठेवणं हा वेगळा स्ट्रगल आहे. सो मला वाटतं की स्ट्रगल हा संपत नाही कधी, हा कायम सुरूच असतो. आणि आपण प्रत्येक दिवस आपण हा खरं चॅलेंजिंग घेतला पाहिजे प्रत्येकानेच. आणि सेम आहे म्हणजे माझ्याबद्दल पण असं काही वेगळं नाही आहे. आणि म्हणजे मी तर कायम म्हणतो की माझं स्ट्रगल किंवा जो एक चढाओढ सुरू होती की एक धावपळ सुरू होती की नाही तिकडून इकडे यायचं आहे, सो हा ना आपल्यापेक्षा आपल्या घरच्यांचा स्ट्रगल हा जास्त असतो मला असं वाटतं कायम. कारण आपण आता निर्णय घेतलेला असतो की अरे मला जायचं आहे, मला करायचं आहे, आपण इच्छा व्यक्त करतो. पण कुठलीही आपण इच्छा व्यक्त केली ना की त्याला जोपर्यंत सपोर्ट नसतो सगळीकडून तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. आणि म्हणजे कायमच मी निघाला तर कायम त्या गोष्टीकरता मी म्हणजे कौतुकच करतो त्या गोष्टीचं. तसं मी कौतुक फार कमी करतो. माझ्याकडून फारसं कौतुक किंवा असं तोंडावर कौतुक माझ्याकडून होत नाही. आणि माझी कौतुक करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पण असं कधी गप्पांमध्ये असेल किंवा जसं आपण आज भेटलो तर ह्या निमित्ताने कधीतरी मी असं ते कौतुक करतो की हो. आणि ह्या गोष्टी करता खरंच कौतुक आहे की तिने कायम मला सपोर्ट केला आहे. आणि तिने जर तो सपोर्ट ठेवला नसता तर आज कदाचित मी इथवर खरंच नसतो आलो. मी माहीत नाही कुठे असतो, कदाचित मी जॉबच करत असतो आत्ताही. आणि जॉब करता करता कुठेतरी प्रायोगिक नाटकांमधून कामं करत असतो, छोटी छोटी कामं केली असती. पण जो सपोर्ट होता आणि त्यामुळे माझं इथवर आलं आहे. किती छान. मॅमचा सपोर्ट होता आणि असणारच आहे. मॅम तुम्ही काय सांगाल जेव्हा तुम्हाला तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल ॲक्च्युली मला ऐकायला आवडेल, काय होती तुमची? मग आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. ती स्टोरी हा ऍक्च्युली छान सांगू शकेल. नाही खूप मागे जावं लागेल. म्हणजे खरं पाहिलं तर हे म्हणजे आम्ही खरं एकाच शाळेत होतो दोघी. आम्ही एका शाळेमध्येही होतो. आमची स्कूल सेम आहे. आम्ही 10वीपर्यंत आम्ही एका शाळेमध्ये होतो. पण मी तेव्हा असं काहीच नव्हतं तेव्हा असं. आणि त्यानंतर काय होतं की शाळेनंतर मग बऱ्याचदा प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायला सगळे काय म्हणतात त्याला वेगळ्या शहरात म्हणा वेगळ्या ठिकाणी जातात. सो सेम होतं. आणि अनेक वर्षांनंतर आम्ही भेटलो. आमची काय म्हणतात त्याला रियुनियन होती बेसिकली आमच्या शाळेची सगळ्यांची. सगळ्या मुलांनीच ठरवलं की आपण आता भेटूया, खूप वर्ष आले. आणि मग आम्ही सगळे पुन्हा एकदा भेटलो आणि पुन्हा बोलणं सुरू झालं. आणि ही लव्ह स्टोरी म्हणजे असं काही प्रपोज करणं किंवा विचारणं याहीपेक्षा या गोष्टी म्युच्युअली सगळ्या सो आम्ही गप्पा मारता मारता आणि मग काय चाललंय काय नाही, सो कसं आहे. आणि मग तुम्हाला कळतं ना ट्युनिंग. म्हणजे कुठल्याही माणसाशी तुम्ही जेव्हा एक सुरुवात करता कनेक्ट करतात ना, सो पहिल्या काही वेळा तुम्हाला कळायला लागतं की ह्या व्यक्तीशी माझं ट्युनिंग जमणार आहे की नाही जमणार आहे, हे कळतं तुम्हाला. मग ते बायको असो, मित्र असो किंवा कोणी असो, इवन प्रोफेशनली काही गोष्टी असो. आणि मग तो कनेक्ट झाला तेव्हा की अरे हो म्हणजे आपलं इकडे कनेक्ट आपला हा चांगला होऊ शकतो. आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यभराचा जोडीदार निवडत असतो सो तो कनेक्ट फार महत्त्वाचा आहे. आणि तो कनेक्ट झाला आणि मग तिकडून आम्ही म्हणजे बोलणं वाढलं किंवा आमचं गिव्ह अँड टेक बेसिकली सुरू झालं. आणि मग आम्ही दोघंही म्युच्युअली यायला आलो की येस आपण हा निर्णय घेऊ शकतो, हरकत नाही आहे. सो मग आपण आपापल्या घरी सांगूयात. आणि मग घरी सांगितलं आणि मग गोष्टी घडल्या. आणि आता बोलता बोलता 13 वर्ष लग्नाला पूर्ण होतील आता. अरे वा.
वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली असतील आणि ॲक्च्युली एक युनिव्हर्सल एक क्लिक असेल किंवा युनिव्हर्सिटी तुम्हाला साथ दिली की शाळेत एकत्र होता बट हो. स्टील तुम्ही नंतर रियुनियनला भेटला आणि तुमचं परत ट्युनिंग झालं. नाही खरं, आणि शाळा अजूनही सुरूच आहे म्हणजे सगळी ती. हे चांगले. तुम्हाला तिकडे गेल्यावर आठवत असेल ना, अरे आपण ह्या बेंचवर बसलो. किती भारी. म्हणजे ही मूवीची स्क्रिप्ट झाली की शाळेमध्ये भेटलेलो आणि तुम्ही आता लग्नापर्यंत तुमचं सगळं जुळून आलं आणि तुम्ही म्हणजे तसं जर बघितलं तर पहिली आहे गेस पहिलीपासून म्हणजे पहिलीपासूनची आम्ही ओळखतो बेसिकली हा. एकमेकांना, आणि अजूनपर्यंत सगळं ते म्हणजे हा जो जर्नी आहे की पहिलीतली ओळख आणि आता हा खूप भारी आहे ते पण. हे खूप कमी जणांसोबत होतं ऍक्च्युली. हो. आणि तुम्ही जी छान एकत्र जोडी निभावली आहे की तुम्ही जे छान काय म्हणतात संसार तुमचा एकत्र करताय ती खूप टचवूड राहू दे असाच आणि खूप छान राहू दे. बघून छान वाटतं ऍक्च्युली तुमच्याकडे. थँक्यू. तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं का यांना ऍक्टिंग मध्येच काम करायचंय? नाही, लग्न झाल्यानंतर ॲक्च्युली त्याला आधीपासून आवड होती, पण मला ती लग्न झाल्यानंतर कळाली की त्याला ते किती आवड आहे त्या गोष्टीची किंवा त्याला किती त्याच फील्डमध्ये जायचं आहे हे मला लग्नानंतर कळालं. तोपर्यंत मला इतकं पॅशनेटली त्याला जायचं आहे किंवा इतकं पॅशनेटली करायचं हे नव्हतं माहिती. पण तो गॅदरिंग्ज वगैरेमध्ये भाग घ्यायचा शाळेमध्ये, त्यामुळे असावं कदाचित तेव्हापासूनच असं. तुम्ही त्यांचं पहिलं काम कुठलं पाहिलं होतं? नाही, लग्न झाल्यानंतरच ऍक्च्युली कामाला त्यांनी सुरुवातच तेव्हा केली खरं मी. म्हणजे अच्छा. गॅदरिंग शाळेमध्ये तिने पाहिली आहे कामं, पण ती शाळेतलं हो. गॅदरिंगचा भाग झाला. पण व्यावसायिक जी कामं सुरू केली मी ॲक्च्युली ती खरं लग्नानंतर सुरू केली सगळं मी. हो, म्हणजे ते काय म्हणतात पायगुण ज्या गोष्टीला म्हणतात. मी पण शब्द सो तसं आहे ते. आणि म्हणजे मला खूप आवड, लहानपणापासून आवड आहे मला. शाळेत प्रायमरीपासून म्हणजे मी अगदी गॅदरिंगमध्ये आवर्जून भाग घेणं असेल, काही ना काही कुठे ना कुठे जर आपल्याला कोणी नाही घेतलं त्या ग्रुपमध्ये तर आपलं काहीतरी बसवायचं आणि परफॉर्म करायचं. सो ते होतंच मला. आणि मग मी बराचदा तिलाही बोलून दाखवायचो की मला खूप इच्छा आहे करायचं आहे, पण मला कळत नाही जायचं कसं काय. सो तिने पण तो खूप इनिशिएटिव्ह घेऊन मग तिच्या ओळखीच्यात कोण आहे या क्षेत्रामध्ये आपण त्यांना भेटूयात, त्यांच्याशी बोलूयात, त्यांना विचारू काय कसं जायचं. आणि असं करत करत सगळं ते सुरू झालं. सो खरं तर 2015ला पहिलं प्रायोगिक नाटक मी केलं आणि आमचं लग्न 2012. सो लग्नानंतर खरं तर 12, 13, 14 चौथ्या वर्षी मी काम करायला सुरुवात केली खरं तर. सो तसं मी या क्षेत्रात फार उशीर आलो आहे. म्हणजे खरं म्हणजे आत्ता असं वाटतं की अजून थोडं लवकर आलं असतं. हे कायमच वाटतं, प्रत्येकालाच वाटतं हे. पण ठीक आहे, कुठल्याही गोष्टी सुरुवात करायला उशीर नसतो झालेला. सो मग तिथून सुरुवात झाली. मग स्टेप बाय स्टेप प्रायोगिक नाटक आणि मग कधीतरी मग थोडंसं इकडे मुंबईला ऑडिशन दिलं, काही छोटं काम केलं, परत नाशिक जॉब आणि प्रायोगिक नाटक आणि इकडचे ऑडिशन्स, असं सगळं ते चक्र सुरू होतं. सो तिने पाहिलं पहिलं काम म्हणजे माझं गांधी हत्या आणि मी, हे माझं फुल लेंथ म्हणजे 2 अंकी नाटक पूर्ण. सो त्याआधी तिने मला एकांकिकेत तिने माझी कामं पाहिली होती, पण पूर्ण 2 अंकी नाटकातलं माझं काम जे पहिलं तिने बघितलं सो ते होतं गांधी हत्या आणि मी. खूप छान. म्हणजे तुमचा पायगुणच म्हणावा हे सगळं सरांना असं सगळं सक्सेसफुल बनवण्यामागे. ते म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात हो. असतो, तो यांचा आहे. नाही करेक्ट आहे, पण ते खरंच करेक्ट आहे. आणि म्हणजे मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यात तर 2 स्त्रियांचा मेजर हात आहे, 3 राहतात म्हणजे 2 पण आहे, 3 स्त्रियांचा फार मेजर हात आहे. सगळ्यात पहिलं तर ऑफकोर्स की जिच्यामुळे मी हे जग बघतो, आई, हे हो. पहिलं. आणि दुसरं म्हणजे जिच्याकडे मी खरं तर लहानाचा मोठा झालो किंवा जिच्या म्हणजे जे संस्कार तुमच्यावर होतात किंवा जे बॉन्ड जो माझा सगळ्यात जास्त जो होता सो तो आजीशी होता माझा. अच्छा. आणि तिच्यामुळे म्हणजे तिचा एक फार मेजर हात आहे खरं तर म्हणजे एक घडवण्यामध्ये. कारण तुमचा ना बेस पक्का असेल ना तर तुम्ही ते एक इमारत चांगली बांधू शकतात. सो त्याप्रमाणे तिने तो संस्कारांचा बेस तिने फार तो छान पक्का केला तो लहानपणापासून. आणि तिसरी ऑफकोर्स नेहा की जिच्या साथीमुळे, सोबतीमुळे किंवा सपोर्टमुळे आज इथपर्यंत आलो आहे. सो मी तर म्हणेन की आयुष्यात माझ्याकरता 3 स्त्रियांचा हात फार म्हणजे मोठा आहे की ज्यांच्यामुळे मी आज करता इथवर आलो आहे. खूप सुंदर. तुम्ही क्रेडिट देताय त्यांना, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही पण दिलंच पाहिजे. मोठी म्हणजे ह्यात काही माझा मोठेपणा नाही आहे किंवा आपण आज मुलाखत करतोय म्हणून मी क्रेडिट देतो अशातलाही भाग नाही येतो. हे तुम्ही ऑफ द कॅमेरा मला कधीही विचारलं तरी मी ते आवर्जून देईल आणि ते जास्त त्याचं क्रेडिट त्याला दिलंच पाहिजे. कारण त्यांनी आपल्यालाच मोटिवेट केलं इथवर यायला. सो आपण पण त्यांना ती शाबासकी काय म्हणणार मी, खरं धन्यवादच ते आपण. पण 2 कौतुकारी शब्दही त्यांना खूप असतात.
मस्तच आहे. जेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थांचं पात्र निवडलं किंवा त्यांना मिळालं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? अं, त्या दिवशी ना अक्षयला फोन आला होता आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला फक्त सांगितलं म्हणे मला असाचा फोन आला आहे आणि मला हे पात्र करण्यासाठी विचारलंय. तो आमच्या दोघांच्याही अंगावरती काटा होता, म्हणजे त्यांनी ऐकलं तेव्हाही त्याच्या अंगावरती काटा होता आणि मी तर 2 मिनिटं फक्त अशी शॉकमध्येच त्याच्याकडे बघत होती. आणि मग पुढची जर्नी तर ऑफकोर्स म्हणजे खूपच छान आहे, पण ती मुमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होती, खूप स्पेशल. कारण संध्याशी हीच वेळ होती, 8:30-9चीच वेळ होती. आम्ही घरात बसतो आणि फोन आला आणि त्याला म्हटलं की कामासाठी फोन आला आहे. म्हटलं माहिती का कुठला रोल आहे, पण कुठला? असं आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे मोठा. म्हटलं यांचा. असं आम्ही दोघं असं हे होतं की अरे कसं काय म्हणजे, कारण लहानपणापासून पाहत आलो आहे स्वामींना मी घरात, पण आपण कधी असे दिसू शकू हा विचारच कधी नव्हता आला मनामध्ये. सो ते समोरच्या व्यक्तीला कसं काय वाटलं की मी असा दिसू शकेन किंवा मी हे काम करू शकेन. सो असे अनेक प्रश्न मनात होते आणि ना मला विश्वास होतच नव्हता खरं तर. हो नाही, हो नाही. सो आम्ही दोघांनी पण हे ठरवलं होतं की जोपर्यंत हे फायनल होत नाही तोवर कुठे सांगायचं नाही आहे. आणि ॲब्सोल्युटली म्हणजे जोपर्यंत प्रोमो आउट नाही झाला तोपर्यंत आम्ही सांगितलंच नव्हतं कुठे की मी ही भूमिका करतोय किंवा काय. फक्त अगदी मोजके घरातले काही लोक ज्यांना माहिती होतं, बाकी कोणाला म्हणजे कोणाला सांगितलं नव्हतं. मग ज्या दिवशी प्रोमो आउट झाला मग त्या दिवशी सगळ्यांना कळलं की अरे क्या बात आहे. लोकांनी किती ॲप्रिशिएट केलं असेल की भाई असं किती रिअल वाटत होतं ॲक्च्युली. आम्ही पण जेव्हा टी व्हीवर तो प्रोमो बघितला होता तेव्हा असं वाटलं की खरंच तसेच दिसत आहेत. आणि आमच्या घरातल्या सगळ्यांची ती सेमच रिॲक्शन होती की स्वामी जर कोणी इमॅजिन केले असते तर ते असे असतील, अशी होती रिॲक्शन सगळ्यांची. तुमच्या आईंची काय रिॲक्शन होती? आईला पण ऑफकोर्स म्हणजे आनंदच होता. जसं मी म्हटलं की लहानपणापासून घरात जे बघत आले आहेत आणि आज ज्यांची लहानपणापासून आपण ज्यांच्या काय म्हणतात जे श्रद्धास्थानी आज त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळते म्हटलं ती पण खुश होती. आणि मी जसं म्हटलं की आजी आणि मी म्हणजे आम्ही म्हणजे मी लहानाचा मोठा आजी आजोबांकडे झालो ॲक्च्युली. सो तिला पण ना मी तो खूप छान किस्सा मी बऱ्याचदा म्हणजे मी ही गोष्ट सांगत असतो खरं तर मुलाखतीमध्ये किंवा कुठेही म्हणजे बाहेर गेल्यावरती. म्हणजे आमच्याकडे ना घरात स्वामींचा फोटो आहे. सो आणि मला लुक टेस्ट करायची होती. सो लुक टेस्ट करता मला केस काढायला लागणार होते आणि केस काढणं हा जरा सेन्सिटिव्ह टॉपिक असतो आपल्याकडे, म्हणजे केस काढत नाही शक्यतो पटकन. तर मी तिला म्हटलं की मला केस काढायचे, काढू का? पण काय नवीन काम आलं आहे का? म्हटलं हो. बरं ठीक आहे म्हणे जा. तर मी गेलो, केस काढून आलो आणि फोटो खाली उभं राहिलो आणि मग तिला म्हटलं काय काही साम्य वाटतंय का फोटोमध्ये? बरं तोवर तिला कल्पना पण नव्हती की कोणाची भूमिका करतोय काय काय नाही. ती म्हणे हो साम्य वाटते, सेम वाटते म्हणे. म्हणे देव करू आणि यांचीच भूमिका तुला मिळून जाऊ म्हणे. सो ते तिच्या तोंडून निघालेले शब्द आहेत. वास्तू तथास्तू म्हणते तसं आहे ते. आणि मग तिच्या आशीर्वादाने आणि ऑफकोर्स म्हणजे आजी आजोबा आई वडील या सगळ्यांच्या पुण्यामुळे आज ती भूमिका माझ्या पदरी पडली. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो खरं तर की मला कल्पना पण नव्हती, विचार पण नव्हता मी कधी केला की असं सगळं काही आपल्या आयुष्यात घडेल. आणि बघा ना म्हणजे एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात अशा भूमिकेने व्हावी, जे ब्रह्मांड नायक येतात आणि त्यांच्या भूमिकेने आपल्या करिअरची सुरुवात व्हावी आणि बघता बघता ती भूमिका घराघरात पोहोचावी आणि लोकांचं इतकं प्रचंड प्रेम मिळावं. हे खरं कधी कधी ना स्वप्न वाटतं असं आहे की अरे खरंच घडतं आहे का, हे खरंच असं होतं आहे का? किंवा मी असं कधी बाहेर पडलो ना आणि कोणी असं भेटायला येतं किंवा काय, किंवा जर असं मी कधी मंदिरात गेलो, कुठे मठात गेलो, कुठे गेलो ना, तर इतकी लोकं भेटायला येतात ना, तर मला खरंच कधी कधी असं मला खरं नाही वाटत की खरंच आपल्या करता येतात का. पण मला हे माहिती आहे माझ्याकरता येत नाही, ज्यांची भूमिका मी साकारतो त्यांच्याकरता येत आहेत. पण त्यातली लोकं जेव्हा हे म्हणतात ना ती अरे तुमचं काम आम्हाला आवडतं, सो तेव्हा ते ॲक्टर म्हणून मला ॲप्रिशिएट करतात की तुमचं काम मला आवडतं आणि तुम्ही खूप छान काम करता. सो खूप खूप मस्त वाटतं मला. म्हणजे मी म्हणजे कधी कधी माझ्याकडे शब्द नसतात खरं तर व्यक्त होण्याकरता. मी शांतपणे ऐकतो फक्त त्या रिॲक्शन्स. पण मला अजूनही असं वाटतंय स्वप्न आहे की काय. नाही स्वप्न नाही हे, पण हे खूप असं काय म्हणतात ते तुमच्याच मेहनतीचं फळ आहे किंवा स्वामींनीच तुम्हाला त्या पात्रासाठी निवडलं आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही एकत्र जाता कुठे बाहेर फिरायला तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात किंवा काही किस्सा असा झालाय का गमतीशीर किस्सा एकत्र असताना? बऱ्याचदा असं होतं ना की आम्ही दोघे बाहेर कुठे गेलो ना की ती फोटोग्राफर होते. हां, मग तिचं काम फिक्स आहे की बाहेर आम्ही कुठेही गेलो की तिने मग समोरच्या साईड जायचं आणि मग तिने फोटो काढायचे. कारण इतकी लोकं
कंटिन्युअसली भेटायला येतात, लहान मुलं असतील कोणी असतील. सो मग ठीक आहे, मग तिचा रोल असतो फोटोग्राफरचा आणि मग सगळं एकदा निवडलं की मग आम्ही परत आमचं पुढे कंटिन्यू करतो. पण हे कायम आहे. पण I'm happy. मी खुश आहे. तुमच्याकडे पण वाटतं एक किस्सा होता पण तुम्हाला खोक लागली हे सांगणार होते मी. की तुम्ही फोटोग्राफर होता. फोटोग्राफर आणि काय झालंय त्या सगळ्या प्रॅक्टिसमुळे ती आता उत्तम फोटो काढायला लागली आता. सो ही एक प्रगती आहे तिच्यामध्ये. तिला सगळं कळायला लागली कशा प्रकारे फोटो छान येतात. सो चांगलं आहे. किती भारी. सॉरी. जेव्हा कळालं की स्वामींचा रोल मिळाला आहे आणि तुम्हाला सगळे ते लुक टेस्टसाठी सगळे केस काढावे लागले, तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं का की अचानक त्यांनी चेंज केलं स्वतःचा लुक, तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती का? किंवा मला आधी कळालंच होतं, मला त्यांनी सांगितलंच होतं की फोन आलाय आणि लुक टेस्टला जावं लागणार आहे वगैरे. त्यामुळे मी प्रिपेअर्ड होते. अच्छा. प्रिपेअर्ड आजी नव्हत्या, कारण आजींना काहीच माहिती नव्हतं. मला माहिती होतं की केस काढावे लागणार आहेत वगैरे, फक्त त्यांना विचारून कर म्हणजे काय आहे, कारण की शेवटी जसं तू म्हणाला सेन्सिटिव्ह विषय आहे. सो फक्त त्यांच्यासाठी हे शॉकिंग नसावं की एकदम काय आहे हे करून आला. पण आय वॉज प्रिपेअर्ड. मला माहित होतं की असं करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तिकडे पण सपोर्ट होता. हो, सपोर्ट हा होताच ना. म्हणजे विदाऊट सपोर्ट तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि फॅमिलीचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो हा. कारण काय म्हणतात, तुम्हाला घरून जोपर्यंत तुम्हाला एक स्ट्रॉंगली कुठल्या गोष्टी करायला सपोर्ट येत नाही ना, सो तुम्ही तेवढं बिनधास्तपणे पुढे लढू शकत नाही. आणि सुदैवाने मला तो सपोर्ट खूप उत्तम मिळाला. घरून असेल, मित्रांकडून असेल, माझे ऑफिसचे कलिग, माझे बॉस, सगळ्यांकडून. म्हणजे मी कायम म्हणतो की मला ना योग्य वेळी योग्य माणसं भेटत गेली प्रत्येक टप्प्यावर. आणि त्यामुळे मी इथवर पोचलो. खरं तर म्हणजे हे श्रेय माझ्या एकट्याचं नाहीच आहे. असं नाहीच आहे की मी एकटा निघालो आणि मी इथवर पोचलो, असं नाहीच आहे ते. मी निघालो होतो, पण मला वाटेत इतकी लोकं भेटली की प्रत्येकाने मला तिथून बोट धरलं, पुढच्या टप्प्यापर्यंत पोचवलं, तिकडून दुसऱ्याने बोट धरलं, दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोचवलं. आणि असं करत करत आज इथपर्यंत पोचलो. म्हणजे आज पण मी जो इथे उभा आहे ना, सो मी अनेक लोकांचे बोट धरून उभा आहे मी आता इथपर्यंत. सो मी एक जरी बोट सोडलं त्यातलं तरी काय होईल माहीत नाही. सो खरं ती फार मोठी जबाबदारी आहे की इतक्या लोकांचं योगदान, इतक्या लोकांचं त्याच्यामध्ये क्रेडिट आहे ना. सो त्या लोकांची ती जाणीव मी कायम ठेवावी हे मी कायम स्वतःला सांगत असतो की ज्यांच्यामुळे आपण आज इथवर आहोत ना, त्यांना कधी विसरायचं नाही आयुष्यामध्ये. खूप सुंदर. तुम्ही सगळ्यांना धरून आहात, म्हणजे अजूनही, म्हणजे तुम्ही जसं तुमच्या बोलण्यातूनच आहे की तुम्ही प्रत्येकाचा बोट धरलेलं आहे आणि पुढे धरत जाणार आहे. खूप म्हणतात ना लाईफमधली महत्त्वाची गोष्ट आणि लोकांना शिकण्यासारखी आहे की कोणाला विसरून जाऊ नका. नाही आणि ते खूप छान वाक्य आहे असं एक मालिकेत पण होतं की जेव्हा तुमचा चांगला काळ असतो ना, तर तेव्हा आवर्जून तुम्ही ज्यांना ज्यांना गरज आहे ना, त्यांना आवर्जून मदत करा. कारण तुमची तेव्हा कॅपॅसिटी आहे ना मदत करण्याची त्या लोकांना. सो नक्की करा तुम्ही तेव्हा. चांगला काळ म्हणण्यापेक्षा जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, तुम्ही कॅपेबल आहात इतरांना मदत करण्याकरता, फक्त आर्थिक म्हणत नाही मी, मानसिक असेल, आर्थिक असेल किंवा काही तुम्हाला जस्ट एक मेंटल सपोर्ट असेल, आवर्जून करा. कारण हे सगळे ना जे तुम्ही एक सोडाल ना युनिवर्समध्ये, सो तेच तुम्हाला परत येणार आहे सगळं ते. सो हे नक्की करा. हे म्हणजे मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो आणि माझा एक कायम हा प्रयत्न असतो, दोघांचाही रादर. म्हणजे ती पण कायम मला या गोष्टीकडे सपोर्ट करते की कोणाला मदत होते ना, जर तुझ्यामुळे एक कोणाला तरी एक काही सपोर्ट मिळतो, काय होतं आहे, सो नक्की कर काय त्याला. आणि मी तर म्हणेन की प्रत्येकाने करावं आवर्जून. खरंच आहे हे जे तुम्ही म्हणताय ते खरंच आहे. जेव्हा स्वामींचा तुम्हाला पात्र मिळालं किंवा तुम्हाला कळालं की आता मला असं असं काम करायचं आहे, तेव्हा तुमची काही तयारी होती का, पूर्वतयारी होती का, किंवा तुम्ही नंतर किती तयारी केली त्या बाबतीत? हे बघ, अगदी खरं सांगायचं तर मी नाही केली तयारी तितकीशी आणि जाणीवपूर्वक नाही केली. म्हणजे मी एकतर लहानपणापासून स्वामींना घरात पाहत असल्यामुळे काही गोष्टी मला माहिती होत्या, आजी आजोबांकडून काही गोष्टी ऐकलेल्या होत्या. आणि जेव्हा ठरलं की आता मी ही भूमिका करतो आहे, फायनल झालं, सो त्यानंतर मी काही बेसिक गोष्टी पुन्हा वाचल्या स्वामींबद्दल. पण मी फार खोलात ह्याकरता नाही वाचलं की जर का मी खूप खोलात वाचलं असतं तर कदाचित माहीत नाही मी कशा पद्धतीने साकारली असती भूमिका. सो मी जाणीवपूर्वक थोडंसं ना ब्लँक म्हणण्यापेक्षा फार न वाचता मी सुरुवात केली. आणि फक्त काय जे मी ऐकलं आहे लहानपणापासून किंवा जेवढं मी वाचलं आहे, या सगळ्यातून जे स्वामी मला दिसले ना, ते स्वामी साकारण्याचा मी प्रयत्न करतो. सो माझा कायम हाच थॉट असतो की स्क्रिप्ट आली की समोर ती गोष्ट वाचायची. लीला असतं बेसिकली. गोष्ट म्हणजे काय, स्वामींच्या लीला आहेत प्रत्येक. सो ते वाचायचं आणि
एवढं फक्त एक इमॅजिन करायचं की जर स्वामी खरंच आत्ता या ठिकाणी असते तर कशा प्रकारे त्याने रिॲक्ट केलं असतं, कशा प्रकारे बोलले असते, कशा प्रकारे वागले असते. सो हा थॉट ठेवून काम करायचं आणि ते होतं आपोआप. बाकी मग ते आहेत करून घ्यायला. ज्यांनी इथवर आणलंय ते पुढे पण नेतील. बरोबर. तुम्ही ॲक्च्युली खूप छान प्रकारे डायलॉग डिलिव्हरी करता किंवा तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये पूर्णपणे चेंज होतो. मग ते सगळं तुम्ही असं इमॅजिन करून करता, जसं तुम्ही आता बोला, की इमॅजिन करून करता, की तुम्ही ती सतत तयारी करतच असता, असं बोलायचं, तसं ते बोलायचं. नाही करावं लागत. सांगतो ना तुम्हाला की एकदा काय होतं ना, तुम्ही त्या गेटअपमध्ये आलात स्वामींच्या वेशात आल्यानंतर आणि जेव्हा आपण समोर ते वाचतो ना, म्हणजे मी स्क्रिप्ट वाचतो ना, त्यानंतर मी खरंच म्हणजे मी ठरवून नाही करत काही की अमुक एका वाक्याला मी अमुक एक असा हात करेन किंवा असंच वाक्य येईन, असं नाही होत ते. नॉर्मल जसं मी तेच म्हटलं की एक ही थॉट प्रोसेस फक्त मनात कायम असते की जर का ते असतं तर काय केलं असतं आणि त्या प्रकारे करायचो. सो मग ते करताना तुम्हाला काहीही जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे आवाज लावावा लागत नाही किंवा वेगळ्या प्रकारे हावभाव करावे लागत नाही. या गोष्टी नॅचरली येतात त्या. मी पण सरप्राईज असतो खरं तर बऱ्याचदा हे कसं होतं, कारण जेव्हा मी बघतो ना एपिसोड, सो कधी-कधी मी पण थोडंसं शॉक होतो. अरे यार, हे छान झालं आहे. पण ते होऊन गेलं आणि काही गोष्टी होऊन जातात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला ड करावीच लागते असं नाही आहे. काही गोष्टी होऊन जातात. काही काय म्हणतात ते करून घेतात असं येते. म्हणजे तुमची तयारी म्हणजे म्हणण्यापेक्षा स्वामींनीच तुम्हाला, की हो. करून टाक आता हे ॲक्च्युली सगळं. तसं आहे, पण ते खरंच तसं आहे ते. म्हणजे म्हटलं ना, की जेवढे मी अनेक जणांचं बोट धरून मी आज इथवर आहे. सो स्वामींचं बोट तर कधीच धरलंय लहानपणी आणि ते कायम म्हणजे शेवटपर्यंत आहे. आणि ते म्हणतात ना, की भक्त जरी भरकटला किंवा भक्ताने जरी साथ सोडली, तर स्वामी साथ सोडत नाही कधी. ते कायम त्याच्यासोबत असतात ते. ते स्वामी पाठीशीच असतात नेहमी हां. सगळ्यांच्या. त्यामुळे आपण ते बोट धरायचं आणि शेवटपर्यंत ते बोट धरून ठेवायचं. तुमच्या दोघांच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे तुमच्या इंडिव्हिज्युअल काही स्वामींचं असं चमत्कार झाला आहे का? प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. जसं तुमच्या लाईफमधला कधी असं झालं की स्वामींनी खरंच तुम्हाला साथ दिली आहे? मी म्हणेन ही सिरियल जी मिळाली, हे कॅरेक्टर जे मिळालं, तेच खूप मोठा चमत्कार आहे. कारण त्यावेळी ना कोरोनाचा पिरियड होता. त्यावेळी सगळं बंद होतं आणि आम्ही दोघं पण म्हणजे घरीच होतो दोघंही. कळत नव्हतं आता पुढे कधी लॉकडाऊन ओपन होणार आहे काय, आणि अचानक हा फोन आलाय. म्हणजे हा आमच्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे, खूपच मोठा चमत्कार. भारीच. आणि मी खरं दोन दोन ह्याच्यावरती बोलतो मी कायम. म्हणजे एकतर चमत्कार हा शब्द मी जरा थोडा नाही वापरतो. म्हणजे अच्छा. चमत्कारापेक्षा मी अनुभूती आपण म्हणू शकतो की तुम्हाला काय अनुभव आला हे आणि अनुभव प्रत्येकाला येतो. तुम्हाला फक्त ते ओळखता आलं पाहिजे ऑफकोर्स. हो. आणि ते इंडिकेशन्स तुम्हाला कायम मिळत असतात. आणि जे माझं एक कायम हेच मत असतं की देव हा चमत्कारांच्या खूप पलीकडचा आहे. तुम्ही देवाला फक्त चमत्कारापुरतं अडकवू नका. हा फार पलीकडचा आहे देव. आणि म्हणजे स्वामींनी पण इतके मेसेज दिलेत. किती काय काय सांगून ठेवलं त्यांनी. 1800चा काळ, म्हणजे अगदी छोट्या गोष्टी की स्त्री पुरुष समानता असेल किंवा अगदी ही गोष्ट की तुम्ही दगडात देव शोधायला जाऊ नका, माणसात देव शोधा, माणसाला मदत करा. तुम्ही हे सगळं सोडताना दगडासमोर तुम्ही दगडात देव शोधायला जात आहेत. या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या त्यांनी तेव्हा सांगून ठेवल्यात आणि तितके मेसेजेस आहेत, तितके संदेश आहेत ना. सो बऱ्याचदा आपण असंही होतं की आपण थोडंसं आपलं म्हणजे ह्या गोष्टींकडे न बघता बऱ्याचदा आपण थोडंसं जसं तुम्ही आत्ता म्हणाल की काय चमत्कार आला. सो आपण ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बऱ्याचदा गोष्टी बघतो. सो मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टींचा अभ्यास पण जास्त केला पाहिजे की त्यांनी काय सांगितलं आहे, काय शिकवण दिली आहे, कसं वागावं, कशा प्रकारे जगावं. अगदी बारीक बारीक गोष्टी सांगून ठेवल्या. सो आवर्जून वाचा आणि ते जरा आत्मसात करा. म्हणजे त्यांनी जर का 100 गोष्टी सांगितल्या असतील ना, त्यातल्या 10 तर तुम्ही ॲटलिस्ट अप्लाय करा तुमच्या आयुष्यामध्ये. त्या 10 जरी अप्लाय केलं ना, तरी फार वेगळ्या प्रकारे तुमचं आयुष्य जाऊ शकतं. सो माझं कल जरा थोडा या साईडने असतो आणि अनुभव खूप आलेत, बरेच आलेत अनुभव. आणि असं ती म्हणाली की ही मालिका मिळणं ही तर खरंच सगळ्यात मोठी अनुभूती आहे. कारण काही कल्पना पण नव्हती, ध्यानी पण नव्हतं आणि अचानक फोन येतो आणि विचारणा होते आणि बघता बघता ती भूमिका म्हणजे असे 4 वर्षांचा प्रवास पूर्ण होतो. 1350 भाग होतात आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं. सो ह्यापेक्षा मोठी अनुभूती मला वाटतं आयुष्यात दुसरी कुठली असू शकत नाही. कारण आज हजारोनी कलाकार आहेत. हजारांमधून आज त्यांनी आपल्याच निवडावं त्या भूमिकेकरता. तर ही त्यांची इच्छा असल्याशिवाय तर काही गोष्टी घडत नाही कुठल्या. तर मला वाटतं ही सगळ्यात मोठी अनुभूती आहे. ह्याच्यापेक्षा मोठंही काही नाही आणि म्हणजे दुसरं काय असूच शकत नाही.
तुमच्या ॲक्च्युली दोघांच्या बोलण्यातून कळून येतं की तुम्ही किती स्वामींचे मोठे भक्त आहात किंवा तुम्ही स्वतः नाही, मोठे वगैरे असं काही नसतं हो खरं, म्हणजे असं मोठं लहान असं काही नसतं असं. म्हणजे भक्त भक्त असतं ना, मोठं लहान असं का असतं याच्यामध्ये. हां. म्हणजे आणि प्रत्येकाची ना भक्ती करण्याची पद्धत फार वेगवेगळी आहे. काहींना काय असतं की मठात गेले आणि मग आरती केली किंवा कोणी हार व्हायला किंवा कोणी प्रसाद नेला, ही त्यांची भक्तीची पद्धत असते. कोणाशी भक्तीची पद्धत कधी कधी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये फोटो आहे स्वामींचा, ही पद्धत असेल कोणाची की आपण कायम जाता येता स्वामी समोर दिसावेत या हिशोबाने. तर तशी आता आमची पद्धत थोडी, पद्धत म्हणण्यापेक्षा असं नाही आहे, पद्धत नाही म्हणणार मी त्याला, पण श्रद्धा. श्रद्धा ही आहेच आणि प्रचंड आहे, पण ती व्यक्त होण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या आहे, हे मला सांगायचं आहे. जसं स्वामी पण कायम हे म्हणायचं की तुम्ही फक्त म्हणजे तुमची कामं सोडून तुम्ही माझ्याकडेच येऊन बसा असं नाही आहे. जी तुमची कर्तव्य आहेत, ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या सगळ्या पार पाडा आणि ह्या सगळ्यातून तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही मनापासून माझं एकदा नामस्मरण करा, माझी एकदा आठवण काढा, तुमचा नमस्कार हा माझ्यापर्यंत पोहोचतो. सो माझं ह्या गोष्ट जास्त हे आहे, कोणी त्याला आवश्यकता आहे, तुम्ही त्याला मदत केली ना तरी पण तुमचा नमस्कार हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सो मी असं म्हणलं की प्रत्येकाचं आहे ना, काय म्हणतात, डेस्टिनेशन एकच आहे, पण मार्ग वेगवेगळे आहेत. हो. कोणी या मार्गाने जातं, कोणी या मार्गाने जातं, कोणी या मार्गाने जातं, पण शेवटी पोचायचं प्रत्येकाला एकाच ठिकाणी आहे. सो तसंच आहे ते. खरंच भारी आहे. तुमच्यासोबत गप्पा मारून खूप भारी वाटते. एकदम असं सायलेंट जातोय माइंडमध्ये. जेव्हा आता तुम्हाला सगळे स्वामी म्हणून बघतात, तर तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये काही स्ट्रगल करावा लागतोय का? किंवा ते एक वेगळाच भाग होऊन जातो तो लाईफमधला. लोकं श्रद्धेनेच तुमच्याकडे बघतात आणि मग तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ही पूर्ण एकत्रच होऊन जाते. तर तुम्हाला काय बॅटल करावं लागतंय? नाही, बॅटल असं हे नाही आहे, थोडा वेळ कमी मिळतो स्वतःकरता, ही एक गोष्ट जरा होते. नाही असं नाही आहे, म्हणजे आम्ही दोघेही कुठेही बाहेर गेलो की बऱ्याचदा असं होतं की जसं मगाशी म्हटलं की ती फोटोग्राफर बनते आणि मी सगळ्यांना भेटत असतो. सो थोडासा स्पेस तो कमी होतो, पण ठीक आहे, आवडतं ते, आम्हाला दोघांनी आवडतं. एक कलाकार म्हणून तुम्हाला आयुष्यात जे हवं असतं की एक तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचावं आणि ती पावती मिळावी, आणि पावती म्हणजे काय तर हेच ना. सो ते आवडतं, एन्जॉय करतो आम्ही. आणि मग या सगळ्यातून मग काहीतरी स्पेस, जसा आम्ही एक वेळ मिळेल मग तो आम्ही काढतो आणि मग तो आम्ही स्पेंड करतो. पण एवढा एकच खरं तर ही गोष्ट आहे आणि ती काही स्ट्रगल नाही आहे, ती खरं एन्जॉयमेंटच आहे. पण असं वेगळं असं काही नाही, नॉर्मल आयुष्य आहे जे याच्या आधी पण जगवतो तसं आत्ताही जगतोय. आणि ओके, नाही, खुश आहोत आम्ही, एकदम हॅपी. ते दिसतंय तुम्ही खूप खुश आहात. पण ते एक असतं ना, की स्वामींचं एक पात्र निभावताय, तर तुम्हाला काही लिमिटेशन्स आले का लाईफमध्ये? हे बा, बंधनं कुणी घालत नाही. हं. एक तुम्हाला कळलं पाहिजे जबाबदारी काय. सो हे हे काय मस्त की माझ्या वागण्यातून, बोलण्यातून किंवा माझ्या कुठल्याही कृतीतून अशी कुठली गोष्ट घडता कामा नये की त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातील. कारण आज स्वामी असंख्य लोकांचं श्रद्धास्थान आहे. सो आणि आज ती भूमिका मी साकारतो आहे. त्यामुळे माझ्या कुठल्याही वागण्यातून असं काही नको व्हायला की ज्यातून कोणाच्या भावना दुखावल्या जातील. सो तेवढी एक काळजी फक्त घेत असतो मी, आणि ते मीच काय, म्हणजे संपूर्ण टीम घेत असते रादर. म्हणजे जेव्हा आम्ही चित्रीकरण करतो, टेलिकास्ट करतो, शूटिंग करतो, सो या सगळ्यांमध्ये कुठे असं काही सगळं होणार नाही की जिथून कोणाच्या भावना दुखावल्या जातील. प्रॉपर योग्यरित्या स्वामींच्या लीला प्रेक्षकांसमोर कशा मांडता येतील हा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. सो तेवढं एकच आहे, पण दुसरं असं काही म्हणजे अमुक एक बंधन आहे किंवा अमुक एक स्ट्रगल आहे, अमुक एक गोष्ट हे करतोय, असं काही नाही आहे. नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. हां, नॉर्मल आहे, ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. काही नाही याच्यामध्ये वेगळं, असं काही नाही आहे. तुम्हाला तुमची जबाबदारी कळली ना की मग सगळंच नॉर्मल आहे, बाय काही नाही. म्हणजे तुम्हाला काही जास्त करावं लागत नाही, कारण आता आपण बघत आहोतच की जे कोणी पात्र निभावतात देवाचं, कुठल्याही देवाचं, पण त्यांना सगळं सांभाळून राहावं लागतं. तर त्या काळापुरतं किंवा पुढे सुद्धा, मी नावं नाही घेत, बट स्टिल ते एक असतात कलाकार की त्यांना खूप स्वतःची लाईफ, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ खूप जपून राहावी लागते. लोकांचे डोळे सगळे त्यांच्याकडेच असतात, मग त्यांना मग बाकीच्या गोष्टी पण त्यांना सांभाळाव्या लागतात. तुम्हाला तशा नाही सांभाळाव्या हे बाई लागत. तुमच्यावर आहे. तुम्ही जर का ते जमवून आणलं तर अगदी सोपं आहे, आणि तुम्ही जर नाही जमवलं तर मग ते प्रचंड अवघड आहे. सो हे सगळं तुमच्यावर आहे. परत ते तुम्ही कशा प्रकारे ते हँडल करता, कशा प्रकारे तुम्ही ते स्वीकारता, आणि शेवटी प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग असतो हा.
सो त्याप्रमाणे त्या गोष्टी प्लस मायनस होतात, पण असं काही वेगळा स्ट्रगल नाही असं काही. मला ना आता असं कळायला लागलंय, जसं मॅम बोलले होते तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या वागणुकीतून किती पेशन्स आले, आता सगळं कळतंय माझं पूर्ण. प्रचंड वाढलंय पेशन्स लेवल. माझ्याकडे अजिबात नव्हता पेशन्स लेवल, माझ्याकडे अजिबात नव्हता. ते तर कळतंय, हळूहळू समजायला लागले मला सुद्धा, किंवा ऑडियन्सला सुद्धा आता कळेल हळू की तुम्ही खरे कसे आहात, तुम्ही ते सगळं. मी खूप जड बोलतो का असं कधी कधी असं वाटतं का? नाही, नाही जड वाटत. नाही वाटत. नाही, मी एवढे तिला बऱ्याचदा असं, बोलताना असं मी आता विचार होतो काय म्हणजे मी खूपच असं एकदम हे बोलायला लागलोय का, ते नाही नॉर्मल आहे. कारण ना मी असा व्यक्त नव्हतो होत कधी. मी असं फारसं नाही बोलायचो कधी, म्हणजे शाळेत असताना पण असेल किंवा कुठेही असेल. पण कायम हे होतं की असं जरी फार नसेल बोलत, पण एकदा का मी स्टेजवर गेलो ना, प्रेक्षकांसमोर गेलो ना, किंवा ओपन व्हायचो. तर हे पहिलेपासून होतं, पण आता जरा ना मी बोलायला लागलो आहे, खूप बोलायला लागलो आहे. आणि आता जरा उलट झालं आहे, तर तिचं बोलणं आता असं कमी 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 होत गेलं आहे बोलणं तिचं आता. पण ठीक आहे, ती कॅमेरासमोर नाही बोलत, पण कॅमेरा ऑफ झाला की मग ती खूप बोलते आणि मग नंतर मी जरा नॉर्मल असतो. पण हा बदल आहे. आणि म्हणजे मी पण सरप्राईज्ड आहे खरं तर, की कसं काय मी एवढं बोलायला लागलो आहे. आणि मग कधी कधी असं वाटतं खूप जास्त बोलतोय का मी, म्हणून तुम्हाला म्हटलं की खूप जड वाटतंय का बोलणं नाही, असं. जड असं नाही वाटत आहे, पण छान वाटतं. असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की तुम्ही इतके बडबडे असाल. तुम्हाला काही प्रॉब्लेम, म्हणजे तुमच्यासोबत पण असेच आहेत का ते? पूर्वी पूर्वी नव्हता बोलायचा, पण आता खूप म्हणजे एखादी काही गोष्ट असेल ना, मग तो पूर्ण असं डिटेलमध्ये वगैरे बोलतो. पूर्वी नाही बोलायचा, तर आता खूप छान. म्हणजे मला आवडतंय की पूर्वी गप्पा नाही मारायचा मित्र म्हणजे, अरे बोल ना. आता तू छान गप्पा मारतो, आता मला आवडतंय. त्यांच्यामधली एखादी कुठली गोष्ट तुम्हाला फार आवडते पहिल्यापासून, म्हणजे तुम्ही जे सुरुवात केली, तुमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली तेव्हा? त्याचा ना स्वयंपाक तो फार उत्तम बनवतो. मला तीच गोष्ट खूप आवडली, सगळ्यात पहिली गोष्ट. त्याला खूप आवडतं कुकिंग. म्हणजे त्याचा एक गो टू हे आहे की त्याला काही टेन्शन असेल, काही प्रॉब्लेम असेल, तरी तो कुकिंग वगैरे केलं की तो शांत होतो, त्याची थेरपी येते. आणि तो खूप छान उत्तम स्वयंपाक करतो. म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्टेज येतात त्यांचा स्वयंपाक करायचा. हो, म्हणजे आतापर्यंत तुम्ही उलट पाहिलं असेल की जाताना हो. चहा पोह्यांचा कार्यक्रम वगैरे होतो आणि मग तुला काय करता येतं काय नाही, तर त्यांनी हे बघून लग्न केलं किंवा स्वयंपाक करता येतोय की काय. पण भारी आहे. पण तरी पण आता तुम्ही जे इतक्या 13 वर्ष तुमच्या लग्नाला झाली, पण त्याच्यामध्ये तुमचं काही अप्स अँड डाऊन्स आणि किंवा एखादे हॅपी मोमेंट्स असतील, मग तेव्हा तुम्ही कसे एकमेकांसोबत असता? पहिले तर ना असे 13 वर्ष झाले तसं आम्हाला हो, नाही वाटतच फीलच नाही. होत नाही ऍक्च्युली, खरंच ना. असं नाही वाटत 13 वर्ष. म्हणजे आम्ही आत्ता काल परवा बोलता बोलता की 13 वर्ष होऊन गेले, मजाक मजाक में बहुत टाइम निकल गया. असं झालं ते. नाही वाटत खरंच 13 वर्षाला असं नाही वाटत. असं वाटतं की आता रिसेंटली आता घडलेल्या गोष्टी असतील. पण मला असं वाटतं की नात्यातली गंमत हीच आहे बघ, की हो. जर का तुम्हाला तो टाइम नाही, अरे एवढे वर्ष आपण घालवली हे वाटत नाही ना, सो मला वाटतं हीच गंमत आहे, तो फ्रेशनेस त्याचा अर्थ, की ते अजूनही टिकून आहे तो फ्रेशनेस. आणि हाच कायम असावा. म्हणजे बघा ना, मी म्हणजे फार परत मी तेच म्हणे खूप बोलतो की काय, पण म्हणजे नवरा आणि बायको हे रिलेशनच कसं आहे, की मला असं वाटतं हे हे एकमेव नातं असं आहे की जे वास्तविक रक्ताचं नातं नाहीये. बरं हे तुम्ही चूज करतात हे नातं. म्हणजे इतर सगळी नाती आपली रक्ताची आहेत. आई वडील, भाऊ बहीण सगळेच म्हणजे. पण हे नातं रक्ताचं नाहीये, पण तरी सुद्धा ते इक्वली तुमच्याकरता इम्पॉर्टंट होतं. तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होतं आणि तुमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या सोबत असताय. सो हे फार म्हणजे मॅजिकल गोष्ट आहे ही. म्हणजे ज्या व्यक्तीला नॉर्मली लग्नाचं वय काय असतं, म्हणजे कुठे नॉर्मली 27-28 वर्षी नॉर्मली होतात. सो तुमच्या आयुष्याच्या एक 27-28 वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती अशी येते, की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील. हे फार मॅजिकल आहे म्हणजे हे. कारण रक्ताचं जे नातं असतं ना, त्याचं बॉन्डिंग तुमचं ऑलरेडी असतं ते. तुमच्या जीन्समध्ये असतं, रक्तात असतं तुमच्या ते. किंवा लहान तुम्ही डोळे उघडल्यापासून तुम्ही सगळ्यांना पाहिलेलं असतं. सो ते असणारच आहे नातं स्ट्रॉंग, त्याला वादच नाही आहे. पण हे नातं सुद्धा एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. मग नवरा असेल किंवा बायको असेल. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती येते. तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक ती व्यक्ती बनते. मग तुम्ही तुमचं प्रत्येक सुख असेल, दुःख असेल, प्रॉब्लेम असेल, की तुमचा आनंद असेल,
कंप्लेंट्स असतील, ह्या सगळं तुम्ही शेअर करायला लागतात त्या व्यक्तीबरोबर. बरं तुम्ही त्या व्यक्तीबरोबर पजेसिव्ह पण असतात. परत तुम्ही त्या व्यक्तीबरोबर भांडतात सुद्धा. बरं भांडतानाही तुम्ही कुठेच आखडता हात घेत नाही. जे मनामध्ये असेल, जे वाटेल त्या क्षणी तुम्ही बोलून मोकळे होतात. असा विचार येतो का मनामध्ये आपण भांडताना आपण एक हिला हे बोललो किंवा आपण याला हे बोललो, हिला काय वाटेल, वाईट वाटेल का? हा म्हणजे माझं म्हणणं की हा विचार न करता कुठल्याही नात्यातली गंमत कधी माहिती आहे का, असं मला वाटतं की त्या व्यक्तीशी व्यक्त होताना तो राग असेल किंवा प्रेम असेल, विचार करावा लागत नाही ना, ते खरं नातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता समजा हिला माझं समजा काही आमचं वाद झाला, फॉर एक्झाम्पल भांडण झालं समजा घरामध्ये, म्हणजे ते प्रत्येक नवरा बायकोच होतं, कोणी चुकलेलं नाही या गोष्टी करता. सो जेव्हा कधी होतं तर बोलताना आपण काही बोलतो, काही म्हणजे अगदी काही असं नाही म्हणत मी तुम्हाला, पण विचार नाही करावा लागत आपल्याला बोलताना, किंवा मी जेव्हा खुश असेल ना, सो मी तिला कशाही प्रकारे व्यक्त होऊ शकतो. सो मला विचार नाही करावा लागत त्या गोष्टीला. सो हे नातं आहे मला असं वाटतं. कारण ज्यांच्याशी आपला बॉन्ड नसतो किंवा ज्यांचं ट्युनिंग नसतं, आपण विचार करतो ना बोलताना, की अरे यार याला बोलू की नको, जाऊ दे, याला वाईट वाटेल, नको, जाऊ दे, जाऊ दे. सो मग ते अंतर आहे. पण जिथे विचार करावा लागत नाही ते खरं नातं आहे, असं मला वाटतं. खूप छान प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलं. पण तुम्ही सुद्धा त्या बाबतीतच बोला, की तुम्हाला काय वाटतं, की 13 वर्षाचा प्रवास आहे. तुम्ही एकमेकांना कशी अंडरस्टँड करता किंवा कसे बॅटल करता एकमेकांसोबत? मला असं वाटतं ना की जेव्हा तो चिडलेला असतो तेव्हा मी शांत असते, हा आणि मी चिडलेली असते तेव्हा तो शांत असतो. म्हणजे आम्ही ते तराजू सारखं आहे की बॅलन्स करून घेतो. सो असं कधी असं खूप असं नाही झालंय की अरे बापरे आता खूप अप्स किंवा खूप अप अँड डाऊन झालंय, मग आता काय. म्हणजे जेव्हा त्याच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतात तेव्हा मी सांभाळून घेते, माझ्या ह्याच्यात येतात तेव्हा तो सांभाळून घेतो. त्यामुळे ते इझी होऊन जातं. हे भारी आहे. म्हणजे आता ॲक्च्युली आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे, की नाही ऐकून घेत. ठीक आहे, चल जा तू आता. हे खूप होतं आता. पण हे तरीसुद्धा तुम्ही एकमेकांना अशी सोबत ठेवता आणि तुम्ही त्यांना काय सांगू शकाल, की काय एक ॲडवाईस देऊ शकाल का? नाही बघ, एक तर मुळात ऍडवाइस देणं इतपत मोठे आम्ही दोघंही नाही आहोत. बरं तुम्ही असं म्हणाल की आता आमची जनरेशन आणि तुमची Generation, हा. जनरेशन, सो असं काही खूप अंतर नाहीये तसं जनरेशन नाही, मध्ये. Gen Z म्हणते मी, Gen Z. आम्ही Gen Z मध्ये येतो ना. अच्छा अच्छा. तर नाही असं काही नाही, म्हणजे मी एवढंच म्हणेन की थोडं समजून घ्या आणि एक ना थोडा वेळ द्या एकमेकांना. समजून घेणं होत नाही हल्ली. हो. म्हणजे असं यात हेही म्हणणार नाही मी की जनरेशन किंवा जेनझी किंवा असंही म्हणत नाही. आत्ता सुद्धा म्हणजे इव्हन समवयीन जे आता आमच्या बरोबरची पण जी लोक आहेत, जे एज ग्रुप्स आहेत किंवा माझे अगदी काही जवळचे मित्र आहेत, सो समजून घेणं होत नाही बऱ्याचदा. कारण काय ना, तर प्रत्येक जण हा फोकस जरा थोडे बदलतं असं वाटतं मला कधी कधी. म्हणजे आपण समजा काम आहे तर आपण फक्त फोकस, मग करिअर काम, करिअर काम, किंवा अमुक एक गोष्ट तर फक्त तेवढीच गोष्ट. तर असं करून नाही चालत. म्हणजे जेव्हा आपण एक ताट असतं, जेवणाचं ताट असतं, सो त्या जेवणाच्या ताटात वरण भात भाजी पोळी लोणचं कोशिंबीर तिखट गोड आंबट सगळे पदार्थ असतात ना. ते फक्त आपण एकच पदार्थ खातो का? एकच पदार्थ आपण रोज खाल्ला तर आपण काय कंटाळणार की नाही? सो ते फ्लेवर्स आहेत वेगवेगळे. सगळ्या आयुष्यामध्ये खूप फ्लेवर्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत सगळ्या त्या. तो सगळ्यांचा तुम्ही आस्वाद घ्या त्या गोष्टींचा. आणि ते समजून घेणं फार महत्वाचं आहे माहिती ही गोष्ट. सो फक्त एकाच गोष्टीवर फोकस करून चालत नाही तुम्हाला आयुष्यात सुद्धा. करिअर पण आहे, फॅमिली पण आहे, नाती पण आहेत, मित्र आहे, बायको आहे, आई वडील आजी आजोबा भाऊ बहीण सगळे सगळे सगळेच आहे. सो ते भरलेलं ताट आहे सगळं तुमच्या समोर, ते जे देवाने मांडलेलं आहे. ही सगळी नाती आहेत ताटामध्ये वाढलेली. सो त्या प्रत्येक नात्याचा आस्वाद घ्या तुम्ही. प्रत्येक नात्याची एक वेगळी चव आहे आणि ती चव कायम तुमच्या जिभेवर तुम्हाला ती रेंगाळत राहणार आहे. तुम्ही आज एक पदार्थ खा आणि एक वर्षभराने आठवा तरी तुम्हाला ती चव लक्षात राहते. वर्षभरापूर्वीचा एखादा मोमेंट जर का भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर मी कुठे घालवला असेल आणि आज जेव्हा मी ते आठवतो, अरे यार आपण ते होतो बरं का. सो आत्ताही मला असं चेहऱ्यावर स्माईल येतं की अरे हो क्या बात आहे. सो इतक्या आता कमाल गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की फक्त एकाच गोष्टीत अडकून न राहता बॅलेन्स्ड व्हा आणि प्रत्येकाला समजून घ्या, एकमेकांना समजून घ्या, थोडा वेळ द्या. आणि राग जर कधी आला ना, आता हल्ली हल्ली म्हणण्यापेक्षा राग येतोच माणसाला. राग आल्यावर ना तो एक मोमेंट असतो, तेवढं एक 2-5 मिनिटं जरा कंट्रोल केलं ना, आपोआप सॉल्व्ह होतात गोष्टी. बरं हे माझ्यावरून पण सांगतोय. म्हणजे मी जे म्हटलं की माझी पेशन्स लेवल फार कमी होती सुरुवातीला, पण आता जे वाढलेत ना, सो असं काही घडलं ना की पटकन रिॲक्ट नव्हता, थोडं थांबा, एक जाऊ दे आजचा दिवस वाटलं असतं, उद्या बोल. आपोआप त्या असं शांत झालेलं असतं आणि तुम्हाला ते कळतं की चुकलं नेमकं कोण आहे.
बऱ्याचदा आपणच चुकलेलो असतो, पण त्या मोमेंटला आपल्याला काय वाटतं की अरे हा चुकीचा आहे. पण ते तसं नसतं, आपली पण चूक असते, मग ती पण कळली पाहिजे. मग बोला परत त्या व्यक्तीशी तुम्ही आणि सॉल्व्ह करा. आणि नाती घट्ट असतील ना खरं तर काय बरोबर ते होऊन जातं आपोआप पुढे. हे जेनझीसाठी खूप महत्त्वाचं आहे. जेनझी आणि जे आता काही जनरेशन्स येत आहेत त्यांसाठी. तुम्हाला ना आता मी एक वेळ दिला, 2 मिनिटं दिली, की एकमेकांबद्दल किंवा एकमेकांना काही सांगायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल? नाही, टास्क नाहीये. असं खरं काही वेगळं सांगायची काही गरज नाही असं मला वाटतं, कारण रोजच आम्ही एकमेकांना जे काय असेल ते बोलतो, व्यक्त होतो. आवडलं कौतुक करतो, नाही आवडलं बोलून टाकतो, हे नाही आवडलं, हे मला अजिबात आवडलेलं नाही. सो काय वेगळं बोलावं मला फार प्रश्न पडलाय. म्हणजे अशा काही तुझ्या अपेक्षा आहेत का काही असं काही वेगळं असं काही वागावं की जे वागतोय ते ओके वागतोय उत्तम वागतोय चांगला माणूस आहे खूप छान आहे अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात कधी आली नसती असं काही बोलत असेल तर हे सगळं बोलून टाक. त्यांची आता मी तारीफ आठवतेच काही. मी त्यांची मी तारीफ करा. आता मी एवढी हिंट दिली आता याच्यावरून काय हिंट देणार आहे मी आता. मी आठवते. तू रिपीट कर काही नाही issue. माझा आवाज ते म्यूट करतील. मग तू बोल. तेच बोलते. नाही, पण मला तुमच्या मनातलं आहे. खूप वेळा बोलतायत, आता तुम्ही बोला. मी खंत नाही म्हणणार, पण जो वेळ देणं आहे ना की तो जरा कमी झाला. म्हणजे मला माहिती आहे की ॲज अ कलाकार, शेवटी कलाकार हा प्रेक्षकांचा असतो, आपण फार कमी असतो मग त्यावेळी. पण तरी मला असं वाटतं की थोडा वेळ द्यायला पाहिजे. बाकी तर उत्तम आहे, म्हणजे खूप छान आत्तापर्यंत खूप छान मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीसाठी. मला काही गोष्टी ज्या मला आवडतात पण मी त्या करत नाही त्याच्यासाठी पण सपोर्ट केला आहे, मागे पण लागतो. पण फक्त मला थोडासा वेळ दे, एवढंच. बाकी सगळं छान आहे. I'm happy. अब तुम्हारी. हा ते विचार करतात. नाही 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 मला एक असं आहे ना म्हणजे बाकी काय नाही बाकी खरं ती म्हटल्याप्रमाणे सगळं उत्तम आहे काही नाही खूप सपोर्टिव्ह प्रचंड सपोर्टिव्ह आहे आणि म्हणजे रादर जेव्हा कधी मी थोडासा असा हललेलो असेल म्हणजे कधी कधी ना प्रेशरमध्ये वर्क प्रेशर म्हणा किंवा एक थोड्याशा तुम्ही ना जरा थोडा ब्लॉक होतात कधी कधी. सो तो ब्लॉक कसा बाजूला करता येईल ना सो ह्याकरता ती फार मदत असते कायम मला. मला फक्त तिच्याकडून एक एक अपेक्षा आहे आणि ती मी तिथे पूर्ण करावी तिने असं मला असं वाटतं किंवा तिने ती प्रोसेस सुरू पण केली आहे. तिने ॲक्च्युली तिचा आवाज छान आहे. सो मी तिला खूप वर्ष झाले मी तिला मागे लागलो होतो की तू गाणं शिक गाणं शिक गाणं शिक. सो तिने आत्ता जरा कुठे ती सुरुवात केलेली आहे. सो माझं एवढंच म्हणणं आहे की आता ही जी सुरुवात केली ही थांबवू नकोस आणि हे करत राहा. हे बाय म्हणजे प्रोफेशन म्हणून म्हणा किंवा व्यवसाय म्हणून हा वेगळा भाग झाला. एक स्वतः करता गाणं आणि कारण ना म्युझिक हे बेसिकली हे थेरपी आहे. सो त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम छान वातावरण प्रसन्न होतं. बरं त्यात तिच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे म्हणून मी सांगतो की तू शिक. कारण गाणं आणि माझे सूर कधीच जुळलेच नाही आहे. मी गाण्यामध्ये फारच म्हणजे मला नाही येत नाही जमत किंवा मी खूप प्रयत्न केले किंवा तिनेही खूप प्रयत्न करून झाले की ॲटलिस्ट एक थोडंसं हे करणं. पण त्यात ती खूप छान पद्धतीने म्हणजे ती त्यात काही गोष्टी करू शकते पुढे जाऊ शकते. सो मला असं वाटतं की तिने ते करावं गाणं शिकावं तिने आणि गाणं तिने आयुष्यात कधीही सोडू नये. म्हणजे माझी साथ आणि गाणं या 2 गोष्टी तिने कधी सोडू नये आयुष्यात. अगं किती गोड प्रकारे तुम्ही बोललात. जसं ते म्हणाले की तुम्हाला गाणं खूप आवडतं किंवा तुमच्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, तर तुम्ही थोडंसं गाणं गाल का? किंवा तुम्ही तुमच्याच रिलेशनशिपला एक गाणं डेडिकेट करा. एक कडवं म्हणते. हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती
ये नदियाँ ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं. वा वा. खूप सुंदर खूप सुंदर. आता कळालं की तुम्ही का त्यांना एवढं फोर्सफुली बोलता की गाणं शिक. नाही खरं शिक, पण तिचा आवाज छान आहे आणि न शिकता जर कधी इथपर्यंत येऊ शकते ना, तर मला असं वाटतं की शिकून ती अजून खूप छान करू शकतेस. सो तिच्या स्वतः करता शिक, म्हणजे इतरांकरता शिकण्यापेक्षा स्वतः करता शिक. तुम्ही असं ट्रेंड सुरू करू शकता तुमचा स्वतःचाच एक गाण्यांचा, असं वाटत नाही का तुम्हाला? बापरे, मी जरा कॉन्फिडेंटली गायला लागली आता. नाही पण आता आहे, तिने मनावर घेतलंय, तिने 2025चा रेझोल्युशन दिसत आहे. वा. आता गाणं शिकणार आणि केली आहे सुरुवात तिने. शिकते आता. आम्हाला बघायला सुद्धा आवडेल तुम्ही इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावर असे पोस्ट करत जा. सगळे असे हॅपी पण होतील की तुम्ही खरंच सुंदर गाता आणि खूप छान तुम्हाला प्रतिसाद पण मिळेल ऑडियन्सकडून. तुम्ही खरंच सुरू करा. तुम्ही खरंच एवढ्या शांत आहात का रिअल लाईफमध्ये पण? हा सांगू शकते. नाही तुम्ही सांगा ना. पण मी फारसं नाही, म्हणजे मी शांतच आहे. आता जरा मी बोलायला लागले, म्हणजे मी एवढं बोलतेय हे सुद्धा मी पहिल्यांदाच एवढं बोलते असं मला वाटतंय, पण मी नाही फारशी बोलत. मी ती बोलत नाही असं नाही म्हणणार मी, ती बोलते पण असं काय म्हणतात त्याला, व्यक्त होणं जास्त ना. सो तिची पद्धत जरा वेगळी आहे. तो ज्या शब्दांमध्ये मांडतो ना तसं मला नाही जमू शकत. म्हणजे मी नाहीच किती प्रयत्न केला ना तरी तो असं प्रॉपर ते कुठनं शब्द शोधून काढणार, कुठनं सिच्युएशन शोधून काढणार, तसं नाही जमत मला. म्हणजे मी बोलले तर प्लेनली मी ही गोष्ट आहे, संपला विषय. बरं, वास्तविक लँग्वेज कुठली पण, म्हणजे इंग्लिश किंवा हिंदी, मराठी, इंग्लिश किंवा मराठी, माझ्यापेक्षा तिची लँग्वेज चांगली आहे ॲक्च्युली. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की समजा काही एखादी गोष्ट असेल किंवा मी एखादा काही लिहिलं असेल, सो मी प्रूफ रिडिंग करता मी तिला येतो की तू बघ एकदा. सो तिची लँग्वेज वास्तविक खरं चांगली आहे, म्हणजे व्होकॅब्युलरी पण तिची खूप उत्तम आहे खरं तर. फक्त ते आता असेंबल करून व्यक्त होणं तिने करायचं आहे. हो. पण त्याच बऱ्यापैकी माझ्याशी बोलताय. हो. नाही तर मला अशी भीती वाटत होती मगापासून, ह्या बोलतील ना, पण नाही बोलतायत त्या. हो, नाही तर काय लोकांना असं नको वाटायला की खूप दबावाखाली आहे नाही. आणि बोलते की नाही. ते दिसून येतं की दबाव आहे. आपण एक छोटा गेम खेळू रॅपिड फायरचा. फर्स्ट असं मी विचारेन. बरं. तुमचा फर्स्ट काय म्हणतात दिवस कुठला होता की त्या दिवशी तुम्ही बोलायला सुरुवात केली, किंवा इयर? 2011. नाही, चुकली आहे ती. कोण? हो हो, ती चुकली आहे. आम्ही शाळेत असताना बोललेलो एकत्र. हा. हा, बरोबर. मी रियुनियनचा बोलणार होते पण तुम्ही डिरेक्टली शाळेत असताना. हो, बरोबर. ते सगळं विसरली मधलं ती. तुमचा हे वेडिंग डे, लग्नाचा दिवस, 2 फेब्रुवारी इयर? 2012. तुला आठवत नाहीये? आठवतंय मला. म्हणलं त्या लक्षात आहे का नाही, बघूया काय. त्यांचा पॉज झाला. थांब, तू बोल, मी बोलतो. ओके. पहिलं नाटक त्यांचं. गांधी हत्याकांड. ओके. त्यांनी सांगितलं Correct, होतं correct. ऑलरेडी. तुम्हाला त्यांच्यामधली एखादी कुठली गोष्ट अशी आवडते, खूप आवडते? खूप आवडते. एक तर गाणं आहे खरं, मला खरंच आवडतं मला, म्हणजे तिने गायलेलं. आणि दुसरं सपोर्टिव्ह नेचर. आणि तिची मला आत्तापर्यंत आवडली सगळ्यात, खरं या सगळ्यावरती मला एक गोष्ट फार खूप आवडली होती की जी व्यक्ती मला खूप जवळची होती ना, सो त्या व्यक्तीला तिने पण तेवढाच जीव लावला, आजी. सो ती गोष्ट मला फार जास्त कायम स्पेशल असेल ती गोष्ट माझ्याकरता. म्हणजे तिकडे असं कुठेही हे नव्हतं असं की अरे की असं ना काय म्हणताला, ओपन हार्टेडली आणि एकदम पूर्णपणे तिने ते तेवढाच जीव लावला. सो ती गोष्ट माझ्याकरता कायम स्पेशल आहे. खरंच खूप गोष्ट ही स्पेशल आहे. हम्म. भारी. त्यांच्या आयुष्यातील खूप स्पेशल डे. खूप स्पेशल डे. हा. आमचं लग्न. मला अगदी वाटलं होतं की असेल. मला अगदी वाटलं होतं की हेच उत्तर देईल ती. त्यांचा एखादा वाईट स्वभाव जो तुम्हाला आवडत नाही. वाईट स्वभाव आवडत नाही. थोडं हेल्थ कॉन्शियस व्हावं जरा तिने. ते किती घाबरत. थांब, बोलू की नको? बोलू की नको बोलू. हेल्थ कॉन्शियस व्हावं तिने, एवढंच आहे. म्हणजे काय, मी जरा खूप थोडंसं फिटनेस कडे जाणार आहे,
जिम डाएट आणि ह्या हा. गोष्टी. सो ती जरा त्याच्यातून थोडं लांब आहे. सो तिने ते व्हावं आणि ती गोष्ट जरा मला आहे खंत येते तिने करावी आता. करतील ते आता करे. त्यांची एखादी वाईट सवय. खूप हेल्थ कॉन्शियस म्हणजे जी गोष्ट मी माझ्यामध्ये सगळ्यात चांगली म्हणाली तीच वाईट म्हणते ती. अच्छा, म्हणजे ते सगळीकडे हेच म्हणतात का की तू हेल्थ कॉन्शियस हो? नाही, पण ही फार फार मागे लागतो तो या गोष्टीसाठी. प्लीज जिम कर, प्लीज डाएट कर, आणि जे मला अजिबात गरज नाही होत माझ्या. माझ्याकडे आहे ते माहित नाही का की जरा आपण फॉलो करूयात आणि मला आवडतं. बरं डाएट म्हणजे बोरिंग अजिबात नाहीये. खरं तर खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ट्राय करण्याकरता. रोज वेगळ्या पदार्थ. बरं हे सगळं ती मला करून देते. म्हणजे मी रोज शूटिंगला टिफिन घेऊन जातो. ती मला सगळं करून देते. मग मी म्हणतो की जर तू करते त्याचं तूही फॉलो कर त्या गोष्टी. बरोबर आहे. हा मग तू असं काय वेगळं करायचं नाहीच ना. जे तू करतेस जे मी खाणार तेच तू खा. एक करा, फॉलो करा दोघांनी Yes. एकत्र. सॉरी. त्यांना कुठलं एखादं खूप जवळचं गाणं किंवा आवडतं गाणं? नाही माहिती. नाही साहजिक आहे. म्हणजे ह्या उत्तराला मी पण काही चॅलेंज करणार नाही. कारण मी म्हटलं त्याचं गाणं आणि माझं ऍक्च्युली फारसं आमचे नाही सुरू जुळले कधी. सो फारशी गाणी, पण त्यातल्या त्यात मला जी आवडतात गाणी मी सगळी 80s मधली गाणी मी ऐकतो. अच्छा. हा म्हणजे कुठलंही आवडतं. म्हणजे आम्ही बऱ्याचदा आम्ही ज्या गाडीत ट्रॅव्हल करतो ना, सो मी मोस्ट ऑफ टाइम मी किशोर कुमार यांची प्लेलिस्ट आम्ही लावतो आणि मग मुंबई टू नाशिक ती प्लेलिस्ट पूर्ण आम्ही ऐकत जातो जाताना आणि येताना. सो एक स्पेसिफिक गाणं फार अवघड आहे, पण त्यांची सगळीच गाणी आणि त्या 80s मधली आम्ही दोघांना आवडतात गाणी. सो ते एन्जॉय करतो. किशोर कुमार सुपरमेसी. हं? सुप्रेसी किशोर कुमार सुपरमेसी. म्हणजे किशोर कुमारचे सगळेच फॅन आहेत, तर तुम्ही सुद्धा हो fan हो आहेत हो असे. येस येस. ह्यांचा आवडता पदार्थ? पदार्थ बासुंदी, रसमलाई, Sweet. स्वीट. स्वीट मध्ये हे Sweet आवडतं. मध्ये हे आवडतं. स्वीट मध्ये अच्छा. हा स्वीट मध्ये करेक्ट आहे. त्यांना कुठला पदार्थ आवडतो? तिला ऍक्च्युली माझ्या हातची वांग्याची भाजी खूप आवडते. तुम्ही बरोबर. त्यांना तर एक बेनिफिट आहे तुमचा. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा तुमचं एखादं फेवरेट डेस्टिनेशन दोघांचं, तुम्ही त्यांचं सांगा, तुमचं सांगा. हा. किती अवघड प्रश्न आहे ना हा. हो. कारण ना आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही याच्यावर चर्चाच नाही केली आहे. कारण कुठे गेलोच नाही आम्ही. गेले 4 वर्ष आता शूटिंग्समुळे तुम्ही कुठेच कुठे नाही गेलेला गेलोय. 4 नसाल. वर्ष शूटिंगमुळे, त्याच्या आधी लॉकडाऊनमुळे 1 वर्ष आणि त्याच्या 2 वर्ष 1 वर्ष आधी मी मुंबईला शिफ्ट झालो म्हणून. सो जवळपास आम्ही गेली 7 वर्ष आम्ही कुठेच नाही गेलो. पण तुम्हाला जर जायची इच्छा मिळाली तर हा असं त्याच्यावर ना. आम्ही एकमत आहोत. ते मला म्हणजे पॉंडिचेरी. हा कोकण तर वा. आहेच, पॉंडिचेरी कोकण एक आणि आमची पॉंडिचेरी. आणि पॉंडिचेरी आमच्या विश लिस्ट मध्ये आहे. बेसिकली आम्ही दोघांचे असं ठरलेलं आहे आता, जेव्हा कधी फ्री होईल किंवा एक मोठा स्पॅन मिळाला 1-2 महिने, तर स्टेट वाईज फिरायचं प्रत्येक ठिकाणी आणि मग तिकडचं कल्चर असेल किंवा तिकडच्या स्पेशालिटीज असतील, मॉन्युमेंट्स असतील किंवा तिकडचं आर्किटेक्चर असेल आणि त्याचबरोबरनी प्रत्येक ठिकाणचं लोकल फूड हे टेस्ट करायचं आहे. सो हे जर आमचं आहे की जेव्हा कधी माहित नाही तर कधी, पण जेव्हा कधी फ्री हो, जेव्हा कधी वेळ मिळेल ना, सो या प्रत्येक ठिकाणी फिरायचं आहे आणि पूर्ण असं करत आधी सगळं भारत फिरायचं, मग बाहेरचं बघू. कारण भारतात किती गोष्टी आहेत. हो, तुम्ही बोलतानाच किती एक्साइटेड, म्हणजे डोळ्यामधून दिसते मला तिथे तिथे जायचंय, जायचंय आणि मी करून दाखवणार. हो, खूप कारण भारी. 7 वर्ष कुठेच नाही गेलो आम्ही. हो, कुठेच नाही गेलो. कुठे ऍब्सोल्युटली कुठे नाही गेलो. खूप मस्त. मला ना एक तुमचा एक किस्सा ऐकायला आवडेल तुमच्या लाईफ मधला, जो तुम्ही एकत्र खूप सुंदर स्पेंड केलाय. किंवा असा एक गोड क्षण की तुम्ही कधी विसरणारच नाही. तसं बघायला गेलं तर असे खूप आहेत क्षण, आणि ते आमच्या दोघांचे पण मनू बरोबरचे आहेत. हा ऍक्च्युली हे आहे खरं आहे. आणि आम्ही काय ना याच्यात फार वेळ मिळत नाही आम्हाला कुठे. सो आम्ही जेव्हा कधी ना मनू बरोबर असतो. आणि माझी पुतणी आहे छोटी, अच्छा. 5 वर्षांची आणि नभा नाव आहे तिचं, ते मनू म्हणतो आम्ही. सो तिच्या बरोबर आम्ही जेव्हा असतो ना, सो तो एक आमचा ते तिघांचा मग तेव्हा एक ते बॉन्ड असतो तो
किंवा मग आम्ही तिघच असतो. मग तेव्हा मग तिचे आई बाबा पण नसतात बरोबर, कोणीच नसतं. मग आम्ही तिघच असतो आणि पूर्ण दिवस आम्ही मग तो स्पेंड करतो एकत्र. मग तिचे काही तिच्या आवडीची ठिकाणं, मग जिथे काही ठिकाणी मला तिला घेऊन जायला आवडतं, आम्हा दोघांना तिला घेऊन जायला आवडतं ती ठिकाणं. आणि तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण हा खूप जवळचा आहे, तो खूप स्पेशल आहे. आणि आम्ही वाट पाहत असतो खरं तर कधी, की आता कधी नाशिकला जाणार आता आम्ही आणि मग कधी मग तिला परत आपल्याकडे घेऊन येणार आणि मग बाहेर जाणार. किंवा ती राहायला आली होती आमच्याकडे. फर्स्ट टाईम जेव्हा ती राहायला आली होती आता 1 वर्षभरापूर्वी. त्यात पण ना मी नव्हतो, तीच होती घरी नेहा. आणि मग ती एकटी तेव्हा राहायला आली म्हणून. आई-वडील म्हणजे नसताना आणि फर्स्ट टाईम ती पूर्णपणे आली. सो तो एक दिवस आमच्या दोघांकरता पण असा फार एकदम ओव्हरवेल्मिंग होता, की अरे क्या बात है यार! म्हणजे न रडता आणि न काही हे करता ती पूर्णपणे, की मला जायचं आता काकाकडे राहायला जायचं या हिशोबाने ती आली. आणि मग जी काही धमाल मग दिवसभर आमची असते. सो ते मोमेंट्स कायमच स्पेशल आहे आमच्याकरता. आणि एक आहे ना, की तिला भेटलं ना, की माहीत नाही काय, पण तुम्ही जे काही प्रेशर असतात किंवा काही बाकी टेन्शन असतात, गोष्टी असतात ना, सगळं तुम्ही ते विसरतात आणि मग तुम्ही त्या वयाचे होऊन तुम्ही वागायला सुरुवात करता. तुम्ही खूप अटॅच्ड आहात म्हणजे तिला खूप हां. जास्त, कारण तो मोमेंट तुम्ही एन्जॉय करता एकत्र. मला ना एक ऐकायला आवडेल, की तुम्ही जे आता शूटिंग्समुळे किंवा तुमच्या सगळ्या स्केड्यूलमुळे तुमचं वेगळं काम सुरू असेल त्याच्यामुळे, पण एक एक म्हणता ना स्वतःची वेळ असेल ती तुम्ही मिसिंग करताय, जी आधी तुम्ही खूप केली असेल किंवा खूप करत आला असेल, पण आता ती होत नाही. ती कुठली असेल? मेन तर हेच आहे, की कुठे ना एकमेकांना तेवढा वेळ देणं होतच नाही खरं तर आता. पॉसिबलच होत नाही ते. म्हणजे असंही म्हटलं, की संध्याकाळी अगदी एक 2-3 तास फक्त जे काही आपण एकत्र असतो आम्ही, तेवढंच. तर असं इच्छा आहे, मगाशी तुम्हाला जे म्हटलं, की हे फिरायची आहेत ही सगळी ठिकाणं आणि जे काही या पुढच्या मागच्या एक 6-7 वर्षामध्ये मिस केलंय, सो ते सगळं जगायचंय पुन्हा एकदा. कारण म्हणजे जे अगदी लग्नाच्या आधी असेल किंवा लग्न झाल्यावर काही वर्ष, की जिथे मी पण नाशिकमध्ये होतो, ती पण नाशिकमध्ये होती आणि ऑफिस अगदी जवळ होतं. त्यामुळे तो ट्रॅव्हलिंग टाईम पण नव्हता. सो आमचा एक एकत्र टाईम हा खूप जास्त असायचा तेव्हा, जो आता अगदीच कमी झाला आहे. सो ते पुन्हा सगळं जगायचं आहे आणि मग तेच जगताना हे सगळ्या ठिकाणी फिरत आणि मग त्या सगळ्या मोमेंट मला कॅप्चर करायच्या आहेत आणि त्या सगळ्या आठवणी सगळ्या साठवून, की ज्या ह्याच्या पुढे कधी 10-15 वर्षांनी जेव्हा आपण कधी बघू त्या, सो पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर ते स्माईल आलं पाहिजे. त्या आठवणींना सगळ्यांना म्हणजे त्या उजाळा सगळ्या मिळाला. रिकलेक्ट करून. सो असं मला खूप इच्छा आहे या सगळ्या गोष्टींची. नक्की कराल. आम्ही पण वाट बघू कधी तुम्ही फिरायला जाताय आणि आम्हाला ते बघायला पण मज्जा येईल. तुम्ही सगळे पोस्ट करणारच हो, सगळीकडे. हो. येस. मग मला ते बघायला खूप भारी वाटेल. तुमचं गाणं असंच सतत सुरू राहू दे. सगळे छान-छान ऐकायला मिळू दे. तुमचं स्वामींचं काम सुद्धा असं सुरू राहू दे. थँक यू. लोकं जे तुम्हाला प्रेम देतायत ते मिळू दे. पुढे छान काम अजून मिळू दे. आम्हाला तुम्हाला दुसऱ्या काय म्हणतात ते एका भूमिकांमध्ये. भूमिकांमध्ये बघायला आवडेल. स्वामी असेच तुमच्या पाठीशी आहे. मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. कारण मला वाटलं नव्हतं, की आपण एवढे बोलू किंवा आपल्यामध्ये एवढी चर्चा होईल. पण ती खूप छान झाली. मला खरंच भारी वाटलं. तुम्हाला काय वाटतंय? नाही, थँक यू. खूप छान वाटलं आम्हालाही आणि तुम्ही आलात इकडे आज इतक्या छान गप्पा झाल्या. सो मस्त पुन्हा या. पुन्हा गप्पा मारूयात आपण. नक्की. मॅम तुम्हाला काय वाटतंय? मला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला. ऑल द बेस्ट. मराठी मनोरंजन परिवाराकडून तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट आहे आणि उद्या तुमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून हॅपी अॅनिव्हर्सरी आणि हे छोटं गिफ्ट तुमच्यासाठी. ठीक आहे. थँक यू. थँक यू सो मच.